हॅलो, आज मी बनवत आहे मशरूम पकोडा आणि मी मशरूम स्वच्छ धुवून 4 भागात कट करून घेतलेले आहेत आणि काही मशरूमांना मी काळी मिरी पावडर आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि जसं आपण रेग्युलरचा भज्याचं पीठ बनवतो ना त्याच पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। यामध्ये मी ओवा, जिरे, थोडंसं मीठ, हळद आणि कडकडीत 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे। सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि ज्या पद्धतीने आपल्याला भज्याचं पीठ असतं ना त्याच पद्धतीने हे बॅटर सैलसर असं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मशरूमला व्यवस्थित पद्धतीने कोटिंग झाली पाहिजे। हे बॅटर थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी पाणी घालून सैलसर बनवलं आहे, अगदी या पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये मी कोथिंबीर देखील घातलेली आहे, ती देखील खूप छान लागते चवीला। आणि जे काळी मिरी आणि मीठ लावून ठेवलेले मशरूम आहेत ना ते या बॅटरमध्ये डिप करून तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे मशरूम पकोडा तळून घ्यायचे आहेत। नेहमीचे तेच ते पकोडे खाऊन कंटाळा आला असेल ना तर एक वेगळ्या पद्धतीचा पकोडा नक्की तुम्ही ट्राय करून बघा, चवीला देखील खूप छान लागतं। आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करा, खूप छान असे टेस्टी पकोडे लागतात। तुम्ही बघू शकताय, मस्त एकदा ट्राय करून बघा। श्रावण महिना चालू आहे,